आई हाँ आई ग हे घे. रे पगाराचा चेक डिपॉझिट झाला. तू कॅश सांगितली होतीस ना. हो ठीक आहे. अगं हा शर्ट नको खडी करूस. थांब मला इस्त्री करायचा आहे. ए मेघना मेघना लवकर इकडे. माझा शर्ट प्लीज इस्त्री करून दे ना. लवकर ये. कुठे गेली ही? कुठे जाणार आहे? असेल आरशासमोर बटांची खेळत. एक हाक मारून ही मुलगी आली ना तर शपथ आहे. मेघना Long skirts are back in fashion, says Manish Malhotra. काय तू आता अगदी हाताबाहेर चाललीस? मेघा एक काम कर. चल माझा पटकन शर्ट इस्त्री कर. प्लीज चल ग. काय रे? चांगलं करतेस तू. जा बाबा. एक विचारू का रे? बोल ना ग. काय? नाही म्हणजे रागावू नकोस तू, पण तू दर महिन्याला मला अगदी पगार झाल्याबरोबर पैसे आणून देतोस, नियमित देतोस, पण कमी देतोयस. बरेच दिवसापासून विचारीन म्हणत होते. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही आई, प्रॉब्लेम काय असणार आहे? नाही तसं काही नाहीये. नाही म्हणजे असे कधी कमी कधी जास्त असं नाही. दर महिन्याला ठराविक 10,000 कमी देतोस. आय एम शुअर अभिदादाची नक्की गर्लफ्रेंड असणार. नाही तसं काही असलं तर सांग ना मला. नाही आई तसं काही नाहीये ग. तसं काहीच नाहीये. नाही काय ना म्हणजे कुठे गुंतवले वगैरे असशील तर तेही सांगून टाक. अरे विपुलचं हे असं झाल्यापासून ना खूप काळजी वाटते बघ. आई असं काही नाहीये. मी असं काही नाही केलेलं. हे बघ तू काळजी करू नकोस. डोंट वरी. बरं बाबा. दाद्या, your shirt is ready. हॅलो, थँक्स म्हणायचं तरी कष्ट घे. थँक्यू. किती दिवस मी घरच्यांपासून लपून ठेवणार आहे? प्रत्येक महिन्याचा पगार जर असा कमी मिळत राहिला तर आईला शंका येणारच. मी याचा विचार आधी करायला पाहिजे होता. आता काय करू? किती काळ लपून ठेवू? आईबाबांना कळलं तर संपेलच सगळं. काय रे नीना आंटी, मी जाऊन येते जरा बाहेर. काय ग कुठे चाललेस? माझी मीटिंग होती एका क्लायंट बरोबर, म्हणून म्हटलं जाऊन यावं पटकन. अगं अशी कशी जातेस एकटी? तू इथे नवीन आहेस, तुला इथलं काहीही माहिती नाहीये. नथिंग डुईंग. मी तुला एकटीला जाऊन देणार नाही. मी एक काम करते, मी जयला सांगते, तो तुझ्या बरोबर येईल. ओके ओके. पण मी काय म्हणते, तू काहीही म्हणू नकोस. मी काय म्हणते ते ऐक. तू जायच्या आधी माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. हरीश, शमिका, आज संध्याकाळच्या पार्टीमध्ये तू ही साडी नेसावीस असं मला वाटतं. वा मॅडम, बघा किती सुंदर आहे ना साडी. ए नो कंपल्शन हा, पण मला असं वाटतं की ही साडी तुला खूप छान दिसेल. राईट सँडी? हा शमी, भाग्यवान आहेस हा. ओ दॅट सो स्वीट ऑफ यू नीना आंटी. बरं मी काय म्हणते, मला जरा उशीर होतोय. मी नक्की नेसेन साडी. ओके बाय नीना आंटी. बाय मामा. बाय माई. नीट जा. हो वा छान आहे.
हाय. हॅलो. मी तुझ्याकडेच येत होतो. माझ्याकडे का? बघ ना किती सुंदर वातावरण आहे. म्हणलं तुला वरळी सी फेसला घेऊन जावं. मला समुद्र खूप आवडतो. कुठं चालली होतीस का तू? हो, माझी मीटिंग आहे म्हणून जायचं होतं मला जरा बाहेर. पण हे काय, आम्ही सगळी कामं संपून आलो आणि तुम्ही आता तुमची कामं सुरू करणार? एनिवेज चल, आय ड्रॉप यू. नाही मी जाईन. तुम्ही काळजी करू नका प्लीज. अरे तुरे इज बेटर. शमिका, आपण आधी फ्रेंड्स आहोत. ओके? कशी जाणार आहेस? मी जाईन ना, कॅबने जाईन मी. कॅब? हो. नो वेज. शमिका, तू इंडियात पहिल्यांदा आलीस आणि यू आर अ स्पेशल गेस्ट. नाही पण नो नो नो, मी तुझं काही एक ऐकणार. शमिका, इथले रस्तेही तुला माहिती नाहीये. एक मिनिट. हरीश, एक काम कर, रमेशला पाठव. तू ही गाडी घेऊन जा. ओके? आणि मी ड्रायव्हरला पाठवतो. ओके? तोपर्यंत तू गाडीतच बस. मी एसी ऑन करतो. रमेश, अभि, बरं झालं तू इथंच भेटलास. संध्याकाळी घरी पार्टी आहे आणि मला तू तिथं हवायस. ओके? येशील ना? येईन ना. अरे एक मिनिट थांबा, मी आलोच. काय झालं? काय नाही, मी थँक्स म्हणायला येत होते आणि स्कार फडकला माझा. नो, चावी पण आतमध्येच राहिली आहे. थांब, मी प्रयत्न करतो. नाही निघत. मला पिन मिळेल? 1 सेकंड. सॉरी. थँक्यू. अशीच हसत राहा. मी नेहमी असेल तुझ्यासोबत. सॉरी, तुझी पिन. इट्स ओके. रमेश, हे बघ रमेश, मॅडम जिथे म्हणतील तिथे त्यांना व्यवस्थित सोड. ओके? जा. चल. अभि. जय, हा, तू त्या दिवशी पाठवलेली फुलं खूप छान होती. नाईस चॉईस. अँड थँक्स. थँक्स. कुठली फुलं नेलेली रे? व्हाईट कार्नेशन्स. एक्सक्यूज मी, शमिका राजे. अजय. डिटेक्टिव्ह अजय. ओके. सॉरी तुम्हाला अशा ऑड ठिकाणी बोलवलं. नाही, इट्स ओके. काय झालं माझ्या अश्वतीला? मॅडम, ही पोलीस केस आहे. तुम्हाला तो कोण मुलगा होता ज्याच्यामुळे माझ्या अश्वतीने आत्महत्या केली?
प्लीज मला जरा लवकर एक सांगितलं. मिनिट एक मिनिट. मॅडम तुमच्या बहिणीने आत्महत्या केलेली नाहीये. म्हणजे म्हणजे तिचा तिचा खून झालाय का? नाही मी शमिका, तुमची बहीण जिवंत आहे. काय? येस. आर यू ओके? या आय एम फाईन. माझी माझी आशुदी जिवंत आहे. मला मला भेटायचंय तिला. मला आत्ता भेटायचंय तिला. प्लीज प्लीज मला तिच्याकडे घेऊन चला ना. एवढे दिवस झाले मला माहिती कसं नाही की ती जिवंत आहे. तिचा तिचा साधा फोन सुद्धा आलेला नाहीये मला. प्लीज मला आता तिच्या. मी शमिका, तुमच्या भावना मी समजू शकतो. तुमच्या बहिणीचं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याबरोबर त्या रात्री गोव्याला ती एका बीचवरती होती. नंतर आपण असं कळलं की तिने दगडी बांधावरून खाली उडी मारली. तिचं प्रेत सापडलं नाही म्हणून त्याला वाटलं की ती मेली आहे. पण नाही, तिला एका मच्छीमाराने वाचवलं. कोण होता तो मुलगा? नाही, त्याचं नाव आम्हाला कळलेलं नाही. पण आम्ही उद्या गोव्याला त्याचा मित्राचा शोध घ्यायला चाललोय जो त्या रात्री तिकडे हजर होतो. शिवाय आम्ही त्या मच्छीमाराचाही शोध घेतोय जेणेकरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. बाय द वे, तुमच्या बहिणीने कधी तुम्हाला सांगितलं होतं का तिचे कुठल्या मुलावर प्रेम होतं ते? नाही, पण महिनाभरात अमेरिकेला येऊन सगळं सांगणार होती ती. खूप खूप एक्साइट झालो होतो आम्ही. तिला खूप बोलायचं होतं, खूप सांगायचं होतं, पण ती कधी आलीच नाही. मागे एक चिठ्ठी ठेवून गेली फक्त. माझ्या नावे ठेवलेली शेवटची चिठ्ठी. पण त्या चिठ्ठीतही त्या मुलाचं नाव नव्हतं. आपल्या एका पत्रामुळे त्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून किती काळजी घेतली होती तिने. आणि तो आपल्यावर एवढं प्रेम करणाऱ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून निघून गेला. तो कोण होता हे आम्ही नक्की शोधून काढू मॅडम. पण तुमची बहीण जिवंत आहे ही फार मोठी गोष्ट नाही का? थँक्यू सो मच. मॅडम, आम्हाला जशी माहिती मिळेल तसं आम्ही आपल्याला कळवत जाऊ. येऊ आम्ही. थँक्स अ लॉट. टेक केअर. या. बाय. बाप्पा, तू आहेस कुठेतरी, आमची काळजी घेतोयस. म्हणून तर आज मला कळलं की माझी आशुदी जिवंत आहे. या एका जाणीवेने सगळं मिळाल्यासारखं झालंय मला. इंडियाला आल्याने एवढं तरी कळलं मला. नाहीतर दी माझ्या फक्त आठवणींमध्ये उरली होती. आता घरी जाऊन हे सगळ्यांना नाही, नको. मी आत्ता नाही सांगत. मम्मा फार हळवी आहे आशुतीसाठी. ती दाखवत नसली तरी मला माहिती आहे. जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आशुतीला बघत नाही तोपर्यंत मी कुणालाच सांगणार नाहीये. सॉरी मम्मा, मी खोटं बोलले तुझ्याशी. शमी, तू माझ्याशी खोटं का बोललीस? तू असं कधीच वागलेली नाहीस. माझा किती विश्वास आहे तुझ्यावर.
हा अजय इंडियातला मित्र, क्लायंट, ही असाइनमेंट काय खरं काय खोटं काही कळत नाही. तो डिटेक्टिव्ह आहे का काही दोन्ही माणसं एकच आहे? तू आता मित्राला भेटायला गेलीयस की? पण डिटेक्टिव्हची गरज शमीला का भासलीये? काहीच कळत नाहीये. सगळाच अंधार आहे. लाइट्स. Fantastic. This is Sandy. Just check this out. I tell you, तुझी रिया इतकी टॅलेंटेड आहे आणि इतकी इनोव्हेटिव्ह आहे. बघ ना काय मस्त डेकोरेट केलं ना माझं घर. अगं आजपर्यंत मी इतक्या पार्टीज ऑर्गनाईज केल्या आहेत, पण एवढी छान हेल्प मला कधीही मिळाली नव्हती. यु नो. कुठे हरवलात? कसला विचार करताय? नाही अगं, आय वॉज जस्ट चेकिंग आउट. खरंच छान अरेंज केलंय नाही सगळं. यू शुड बी प्राऊड ऑफ रिया. तू उगाच काळजी करतेस तुझ्या मुलींची. बरं मी आले आहे. काळजी तर राहणारच ना शेवटपर्यंत. शमिकाचं काय चाललंय काही कळत नाही. आई, अगं किती दिवस झाले कुठलाच सिनेमा बघितला नाही. मल्टिप्लेक्सला लागले, जाऊयात ना. कुठला सिनेमा? एक मिनिट विभा, ते तुमचं बोलणं झालं ना दोघांचं सिनेमाचं, मग जरा इथे नजर टाक. काय हो, लेख वगैरे आलाय विशेष? नाही, 2-3 स्थळं आहेत मेघनासाठी, मला बरी वाटतात. तू पण बघ जरा. मेघनासाठी स्थळ इतक्यात? अहो आता तर ग्रॅज्युएट झाली आहे ती. आणि माधुरीच्या वेळेला मी म्हटलं तर किती रागावला होतात. अगदी उच्च शिक्षणाला वगैरे पाठवायला निघाला होतात तिला. माधुरीची गोष्ट वेगळी होती. तिला शिकायची इच्छा होती, हुशार होती. नंतर तिने सगळी हुशारी वाया घालवली ते सोडा. पण मेघनाचं तसं नाहीये. आपल्यावरती उपकार म्हणून तिने शिक्षण पूर्ण केलंय. तिची सगळी प्रगती आता दिसतेच आहे मला. आणि काय शेवटी शिकवलं काय नाही शिकवलं काय, उद्या कोणाचा हात धरून पळून गेले तर काय करणार? त्यापेक्षा वेळीत तिचं लग्न करून टाकू, म्हणजे आपलं आई बापाचं कर्तव्य पार पडल्यावर होईल. काय मुलगा काय मुलगी काय, दोघांची लग्न एकदा पार पडली की बरं असतं नाही का? हो, अभिचं मात्र लग्नाचं बघायला पाहिजे. मला मिरवायचंय ना वरमाय म्हणून लग्नात. हे आई, हे लग्न बिग्न फार नंतरच्या गोष्टी आहेत. प्लीजच. अरे नंतर काय, आता माझ्या दोघी लेकी लग्न होऊन गेल्या की मला नको का लेक? कोणी तुला आवडेल अशी, तुला शोभेल अशी लक्ष्मीच्या पावलांनी येईल आपल्या घरामध्ये. ए हाय. हॅलो. तू इथे कशी? अभि, नाही म्हणजे युअर मोस्ट वेलकम, पण अचानक आलीस म्हणून विचारलं. ये ना ये. कोण ग तू? आई अगं, आत्याकडे पाहुणे आलेत ना न्यूजर्सी वरून, त्यांची ही मुलगी आहे. मी तुला काल सांगत होते की नाही. ही माझी लहान बहीण मेघना. हिला तर तू भेटलीच आहेस. ही माधुरी, माझी आई आणि बाबा. नमस्ते काका. सॉरी, मी न कळवता आले. आय मीन, एक सेकंड. मी हा बांगड्यांचा बॉक्स द्यायला आले होते. बांगड्यांचा बॉक्स? कुठला बॉक्स? अरे तू नाही का या दोघींसाठी बांगड्या घेतल्या होत्यास? नाही, तो बॉक्स तर हा तोच. तो माझ्या बॅग मध्ये राहिला होता. हे तुमचं गिफ्ट.
तुमच्या दादाकडून. थँक्यू व्हेरी मच. ओके, येऊ मी आता. अगं अशी कशी जाशील? पहिल्यांदाच आली आहेस, काहीतरी घेऊन जायचं, निदान चहा तरी घेऊनच जायचं. नाही, खरंच थँक्यू काकू. मी नंतर परत येईन. मी इथेच राहते नीना आंटीच्या, आय मीन तुमच्या बंगल्या शेजारी. सो भेटू पुन्हा. बर, ये नक्की. हा हो. त्या बांगड्या तुझ्या होत्या ना? ॲक्च्युली माझ्यामुळे त्या बांगड्या मिसप्लेस झाल्या ना. रादर माझ्या वेंधळेपणामुळे खूप त्रास झाला तुम्हाला. सो फिट्टमफाट करण्याचा छोटासा प्रयत्न. बाय द वे, भेटू पार्टीत.